नमस्कार मंडळी. बाहेर खूप पाऊस पडतोय आणि अशा थंडगार वातावरणामध्ये गरमागरम असं सूप पिण्याची इच्छा तर सर्वांचीच होते. म्हणून आज आपण बनवणार आहोत हेल्दी असं पंपकिन सूप. तर आता हा पंपकिन सूप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि या भोपळ्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या भोपळ्याच्या जोडीला आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक गाजरचे सुद्धा छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आपल्या सूपला छान थोडीशी आंबट चव येण्यासाठी आपण ह्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. आणि जर तुम्हाला तिखट थोडंसं हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक मिरचीसुद्धा घालू शकता. थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला ह्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्या करून झाल्यानंतर बघा इथे ह्या सर्व भाज्या अगदी मऊसर शिजलेल्या आहेत, अगदी छान मस्त अशा शिजलेल्या आहेत. आता हे खूप गरम आहे म्हणून आपण हे 5 ते 10 मिनटं हे थंड करायला असंच ठेवून देणार आहोत. आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. आपण जर मुलांना आपण भोपळ्याची भाजी करून दिली तर मुलं खाणार नाहीत आवडीने, पण तसंच जर आपण भोपळ्याचं सूप करून दिलं ना तर मुलं तेवढ्याच आवडीने हा सूप पितील. एवढं चवीला हा सूप खूप छानच लागतो. आता हे सगळं मी एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि हे बघा मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर तुम्ही रंग पाहू शकता. एवढा सुंदर रंग आलेला आहे, जसं की आमरसच दिसतोय, एवढं टेक्स्चर ह्याला छान आलेलं आहे. तर आता ही पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण लगेच सूप बनवूया. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेते. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता, त्यांनी सूपला एक छान असं फ्लेवर येतो. तर ह्यामध्ये आता आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच एवढं आलं आपण ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे. ते आता आपण ह्या तुपावरती चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याचा जो स्वाद आहे ना तो एकदम छान, आपल्याला मंचाव सूप कसं आपण पितो त्याप्रमाणे ह्याचं ना जे छान असं फ्लेवर आहे त्या सूपला येतो. तर हे बघा अगदी खरपूस आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आणि आता जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. आपल्याला केवढं थिक असं सूप हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता. तर आता मी ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालते आता, कारण हे अजून घट्टसर आहे. थोडंसं आपल्याला सूप पातळच प्यायला छान वाटतं म्हणून आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. आणि पातळसर असं अगदी पातळ पण नाही, थोडं दाटसरच असं आपण हे सूप ठेवायचं आहे. आणि हे बघा मस्त चांगलं मिक्स करून आपण घेऊया. आता हे शिजलेल्याच भाज्या आहेत त्यामुळे आपल्याला फक्त उकळी येईपर्यंतच आपल्याला हे सूप शिजवायचं आहे. त्या सूपला अजून थोडी टेस्ट येण्यासाठी आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक काळी मिरी पावडर ह्यामध्ये घातलेली आहे. चवीपुरतं यामध्ये सौंदं मीठ घातलेलं आहे. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. आणि एक उकळी येईपर्यंत फक्त आपल्याला हे सूप आता इथे शिजवायचं आहे. जर तुम्हाला या सूपमध्ये फ्रेश क्रीमसुद्धा आवडत असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता. सूप तयार झाल्यानंतर वरून आपल्याला ती फ्रेश क्रीम घालायची आहे, म्हणजे त्याचीसुद्धा चव सूपमध्ये खूप छान येते. ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता इथे पहा सूपला छान उकळी आलेली आहे आणि मस्त ते दाटसर बघा आपलं सूप तयार झालेलं आहे. ह्यामध्ये अजिबात आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाची पिठी वगैरे काही लावण्याची आवश्यकता नाही आहे. जे सूपचंच ते दाटसरपणा आहे भोपळ्याचा तोच ह्या सूपमध्ये खूप छान आलेला आहे. आणि मस्त चविष्ट इथे आपलं भोपळ्याचं सूप तयार झालेलं आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सुद्धा प्यायला हे सूप खूप छान आणि हेल्दी आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्कीच मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.